जे रामेश्वरम आहे त्या मदुराईला जाणार आहे आणि बरीचशी तिथली ठिकाणे फिरणार आहे। फक्त 10 रुपयाची मिल्क पावडर आणि घरीच असलेलं जे आपलं कस्टर्ड पावडर आहे। नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस नवीन आणि सुरुवात सुद्धा नवीन। तर आशा करते आपल्या सर्वांचा दिवस सुद्धा आजचा छान जाऊ दे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत घरच्या घरी आईस्क्रीम कसं बनवायचं हे शेअर करणार आहे। घरी आंबे आहेत 2 आणि मिल्क पावडर आहे, कस्टर्ड पावडर सुद्धा आहे। बाहेरचं काही मी जास्त सामान आणलेलं नाहीये, व्हिप क्रीम वगैरे। तर बघूया ह्यापासूनच कमीत कमी सामानापासून आपलं आईस्क्रीम कसं बनणार आहे। तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन। तसंच आता मी येणाऱ्या काही दिवसामध्ये ट्रिपला सुद्धा जाणार आहे, लॉंग टूरला। तर त्या ट्रिपमध्ये मी साड्या कोणत्या घेणार आहे आणि ज्वेलरी काय काय घेणार आहे इमिटेशनची, ती माझ्या ट्रिपच्या ग्रुपमधल्या लेडीजना शेअर करायची आहे। तसंच मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, अशा मी साड्या काढून ठेवलेल्या आहेत। तर मी जी ट्रिपला जाणार आहे ती तामिळनाडूमध्ये जाणार आहे। सगळे टेम्पल्स बघणार आहे तामिळनाडूमधले, आणि ते पण असे साधे सुधे नाहीत, खूप प्राचीन। त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणारं जे रामेश्वरम आहे ह्याचं सुद्धा दर्शन घेणार आहे। मदुराईला जाणार आहे आणि बरीचशी तिथली ठिकाणे फिरणार आहेत। तर असा आमचा 5 दिवसाचा ट्रिप प्लॅन आहे। तर त्यासाठी मग मी ठरवलं की अशा सिंपल साड्या नेसण्यापेक्षा आपण काठापदराची साडी नेसूयात, म्हणजे तसं जरा छान वाटतं। कारण साऊथ इंडियन लुक तिकडे आपण गेलो तर सगळेजण असं साऊथ इंडियन लुकमध्येच असतात, साड्या, ज्वेलरी वगैरे। तर आता प्रवास म्हटल्यानंतर खरे दागिने, सोन्याचे दागिने तर काही मी घालणारच नाहीये। त्यामुळं मग आपल्याकडे जे अशी इमिटेशन ज्वेलरी असते ना, तर ती मी घालणार आहे। आता प्रत्येक दिवशी एक काहीतरी घालायचं असं मी ठरवलेलं आहे। तर आता ह्या ज्या ट्रेंडिंग बांगड्या आहेत, काश्मीरी बँगल्स त्या आहेत। परत हे आपल्या हिरव्या ग्रीन काचेच्या आहेत, त्याला खडे लावलेले आहेत। आणि हे झुमके वगैरे आहेत, म्हणजे काठापदराच्या साडीवरती कसं छान दिसतं, त्यामुळे हे टेम्पलचे झुमके आहेत। आणि हे सगळी बाकीची इमिटेशन ज्वेलरी आहे। तर आता आमचं डिस्कशन चाललं होतं ग्रुपमधल्या लेडीजचं ट्रिप, की काय काय घ्यायचं, काही साड्या घ्यायचं। तर काही जण म्हणत होते की आता खूप गरमी आहे तर आपण सिंपल कॉटनच्या वगैरे साड्या घेऊयात। पण आता मला व्हिडिओ पण बनवायचा असतो आणि मला तसं आता एवढ्याच चांगल्या ठिकाणी आपण एवढ्या म्हणजे प्राचीन ठिकाणी चाललोत आणि आपल्याकडे आहेत भरपूर छान छान साड्या, तर काय हरकत आहे घालायला। कारण इतर वेळी तर घालणं होतच नाहीत अशा काठपदराच्या वगैरे साड्या। तर मी म्हटलं की ठीक आहे, प्रत्येकाने आपापल्या पसंतीच्या साड्या घालूयात। तर एक दिवशी रामेश्वरमला आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की कॉटनची व्हाईट साडी, साऊथ इंडियन साडी जी असते, सोनेरी बॉर्डर आणि पूर्ण कॉटनची पांढरी साडी, तर ती घालायची आहे। तर ती साडी अजून मी काढली नाही, ती तशीच ठेवलेली आहे। तर बाकीच्या ह्या साड्या ठेवलेल्या आहेत। 3-4 ड्रेस सुद्धा मी घेणार आहे, कारण ट्रॅव्हलिंग पण होणार आहे आपलं, मदुराई टू रामेश्वरम वगैरे। तर ट्रॅव्हलिंगमध्ये ड्रेस घालणं सोपं होईल, त्यामुळं मग ड्रेस सुद्धा घेणार आहे। तर तिथला व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, काय काय मी तिथे गेल्यानंतर पाहिले। आणि ट्रेन प्रवास असणार आहे आमचा, तर तो ट्रेनचा प्रवास सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता मागच्या 2 वर्षामागं आम्ही केरळला गेलो होतो आणि तिथलं जे आहे केरळची सुद्धा मी ट्रिपची सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। बॅकपॅकचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आता मागच्याच वर्षी आम्ही काश्मीरला गेलो होतो, तिथला सुद्धा बॅकपॅकचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। तर आता ह्यावेळेस वाटते की राहू दे, बॅकपॅकचा व्हिडिओ शेअर करायला नको, कारण तेच आता आपल्याला माहिती झालेलं आहे काय घ्यायचं काय नाही ते। तर ह्यावेळेस तर काय बॅकपॅकचा व्हिडिओ मी बनवणार नाहीये, पण ही ज्वेलरी वगैरे असं घेणार आहे मी। आणि बघू ह्याच्यामध्ये अजून थोडं काहीतरी ऍड करीन। दुपारी मग मी आंब्याचे आईस्क्रीम बनवायला घेतले, तर 2 आंबे शिल्लक राहिले होते। म्हटलं बघूयात ट्राय करून घरच्या घरी आईस्क्रीम बनते का। आणि बाहेरचं काही मी जास्तीचं सामान आणलं नव्हतं, म्हणजे कंडेन्स मिल्क, व्हिप क्रीम वगैरे। तर अगदी कमी खर्चामध्ये होणारं हे घरगुती आईस्क्रीम मी बनवलेलं होतं। याच्यामध्ये फक्त 10 रुपयाची मिल्क पावडर आणि घरीच असलेलं जे आपलं कस्टर्ड पावडर आहे तीच घातली होती। तर अशा पद्धतीनं हा आंबा कट केला आणि त्याचा जो वरचा गर आहे तो मिक्सर जारमध्ये घातला। आता आपण ह्याचा पल्प बनवून घेणार आहोत मिक्सरमध्ये। तर अशा पद्धतीनं कट करून सगळा मिक्सरमध्ये गर बनवून घ्यायचा आहे। हा आंबा हापूसच होता देवगड, पण थोडंसं त्याच्याला आंबट चव होती, एकदम हे पिकलेले नव्हते। तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे गोडसरपणा येण्यासाठी। तर असा छान गर आंब्याचा बनलेला आहे, साखर सुद्धा छान याच्यामध्ये मिक्स झालेली आहे। तर याच्यामध्ये मी साईचं जे आहे ते 2
वाटी दूध घातलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्यात आपण गरम करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर सुद्धा 10 रुपयाचं जे पाऊच मिळतं ते संपूर्ण पाऊच घातलेलं आहे आणि दूध उकळून घेतलेलं आहे. तसंच मी थोडा अर्ध्या वाटी दुधामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर सुद्धा घेतली आणि ती व्यवस्थित मिक्स केलेली आहे. आणि आता आपण हे उकळत्या दुधामध्ये घालूयात आणि दूध आपलं चांगलं शिजवून घेऊयात. दूध आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मिल्क पावडरचा वास आहे तो सुद्धा निघून जाईल. तर दूध आपलं चांगलं जाडसर बनलेलं आहे. मिल्क पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपण आता मिक्सरला जो गर बनवून घेतला होता आंब्याचा तो घालूयात आणि तो गर सुद्धा अगदी त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि व्यवस्थित शिजवून घेऊयात. म्हणजे याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर एका कंटेनरमध्ये हे थंड झाल्यानंतर कंटेनरमध्ये आपल्याला हे ओतायचं आहे आणि आता मी झाकण लावून हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. आता हे मी संध्याकाळी ठेवलं होतं आणि आता रात्रभर मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा सकाळी असं हे आपल्याला आईस्क्रीम काहीसं दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये व्हिप क्रीम किंवा कंडेन्स्ड मिल्क घातल्या नसल्यामुळे फारसं असं क्रीमी टेक्स्चर याचं झालं नव्हतं, पण चवीला खूप छान झालेलं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.